नमस्कार मित्रांनो. आजच्या या आपल्या रांगोळी अक्षरलेखन भाग 3 मध्ये आपलं परत एकदा सहर्ष स्वागत आहे. पहा, मागच्या वेळेस आपण शिकलेलो उभ्या रेषा कशा काढायच्या. आता उभ्या रेषा कशा काढायच्या हे शिकलो. त्याच्या अगोदर आपण टूल कसे पकडायचे हे शिकलो. आणि आता बरीचशी माहिती जी बारीक बारीक गोष्टी आहेत, लहान लहान गोष्टी, म्हणजे टूलची पकडण्याची पद्धत असेल, रांगोळी कोणती वापरायची, त्याच्यानंतर उभी रेषा कशी काढायची, अक्षरलेखन करताना काय काळजी घेतली पाहिजे, ह्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत मागच्या 2 भागामध्ये. या तिसऱ्या भागामध्ये आपण आज शिकणार आहोत रांगोळीमधल्या अक्षरलेखनातल्या आडव्या रेषा. म्हणजे अक्षरांच्या डोक्यावर जे आपण रेषा देतो, शिरोरेषा ज्यांना म्हणतात, त्या शिरोरेषा काढताना आपल्याला तेवढीच काळजी घ्यायची जेवढी आपण अक्षर काढतो. म्हणजे अक्षरलेखनात जर आपण डोक्यावरची रेषा व्यवस्थित दिली नाही तर आपलं अक्षर छान दिसत नाही. तसंच जेव्हा आपण या अक्षरांमध्ये वरची डोक्यावरची रेषा व्यवस्थित काढली नाही तर आपलं अक्षर सुंदर दिसणार नाही. म्हणून जी शिरोरेषा असते ती कशी काढतात, म्हणजेच आडवी रेषा, त्याचं परफेक्शन येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते थोडक्यात मी इथं तुम्हाला दाखवतो आहे. पहा, प्रत्येक वेळेस टूल कसा पकडायचा आहे हे सांगणं माझ्याकडनं अपेक्षित तुम्ही करू नका. पहिला जर तुम्हाला पाहायचं असेल, जे नवीन यूट्यूबर्स जे पाहणारे असतील त्यांनी कृपया मागच्या 2 व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत. आता आपण पाहूया डोक्यावरची जी रेषा आहे ती कशी काढायची, शिरोरेषा कशी काढायची. शिरोरेषा काढताना तुम्हाला प्रत्येक वेळेस मी टूल परत एकदा दाखवतो. हा आडवा टूल आपल्याला कधीच पकडायचा नाही आहे. मनगटाची हालचाल करायची नाही आहे. मनगटाची जर हालचाल आपण केली तर आपला अँगल चुकतो. आपल्याला अँगल कसा पाहिजे, तिरपा अँगल, म्हणजे 45 डिग्री अँगल पाहिजे. 45 डिग्री अँगल घेतल्यानंतर आता मी इथं रेषा मारून ठेवल्या आहेत. त्या रेषेवरती मी तुम्हाला आडवी रेषा मारून दाखवतो. बघा, ही आडवी रेषा आपण इथं काढलेली आहे, बरोबर. अशा आडव्या रेषांचा सराव तुम्हाला जास्तीत जास्त करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्या रेषांचं परफेक्शन यायला हवं. आता जेव्हा तुम्ही याच्यावरती टाकता रांगोळी प्रॅक्टिस करताना आपलं बोट जे आहे, आपला हात जो आहे, तो खालच्या भागाला, पृष्ठभागाला स्पर्श झाला नाही पाहिजे. कारण आपण जेव्हा रांगोळी काढतो तेव्हा रांगोळी काढल्यानंतर, रंग भरल्यानंतर ते अक्षरलेखन करणार आहोत, बरोबर. म्हणून प्रयत्न करा का खाली आपली जी आहे आपला हात टेकला नाही पाहिजे. त्याच्यानंतर मुख्य गोष्ट पहा का काय करायचे, टेकू न देता आणि जसं आपल्याला कम्फर्टेबल बसता येईल त्या पद्धतीनं आपल्याला बसून ह्या रेषांचा सराव करायचा आहे. जेवढ्या जास्त रेषा तुम्हाला व्यवस्थित अशा काढता येतील. आता इथं तुम्ही पाहू शकता, इथले जे कट्स आलेत ते तिरपे आहेत. सरळ रेषा पाहता तुम्हाला मी इथं सरळ रेषा दाखवतो. आता ही मी सरळ उभी रेषा काढली, ह्याच्यामध्ये हे जे कट्स आलेत ते तिरपे आहेत. तर तिरपा कट आला तरच आपण रेषा व्यवस्थित काढतोय असं समजायचं. कॅलिग्राफीसाठी आपण हे शिकतोय. मराठी अक्षरलेखनामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला तंतोतंत पाळायच्या आहेत, ठीक आहे. ही झाली आडवी रेषा. आडव्या रेषांचा सराव करताना तुम्हाला जितक्या जास्त करता येतील तितकं जास्त करायचं. आणि हो, तुम्ही काय करता, आता बरेच मी रांगोळीच्या अक्षरलेखनाचे क्लास घेतलेले आहेत मागचे. त्याच्यामध्ये मला असं जाणून आलं का, आता तुम्हाला ह्या रेषा ज्या दिसत आहेत एकदम प्लेन दिसत आहेत, बरोबर, प्लेन दिसतात. आता इथे एक रेष काढून दाखवतो तुम्हाला मी, ती काय, म्हणजे त्याच्यात काय चूक आहे ते तुम्ही तुमच्या लक्षात येईल. हां, आता बघा, इथं रेष काढली आहे मी. इथं रेषा ज्या काढल्या ते एकदम प्लेन आहेत. आणि इथं जी रेषा काढली मी तिथं जास्त कुठं कमी जास्त, कुठं असे कमी जास्त अशी रांगोळी पडलेली. त्याचं कारण काय माहिती आहे का, आपण जे टूल वापरलो आहे ते टूल वापरताना त्याची स्पीड जी आहे, त्याची गती काय केली, कमी जास्त केली. म्हणजे थांबलो, त्याची पडण्याची वाट पाहिली आणि मग हे बघा, आता इथं काय झालं, मी त्याची पडण्याची वाट पाहिली आणि कुठं पडलं नाही. तर जेव्हा आपण हे टूल एकदा असं पकडलं आणि ज्याला आपण उभं केल्यानंतर
एकदा असं ठेवलं ना, फरकन आपली रांग अशा स्पीडमध्ये, म्हणजे जास्त पण नाही, एकदम मीडियम स्पीडमध्ये आपण जरी ओढलं तरी एकदम प्लेन आपली जी रांगोळी आहे ती पडून जाईल आपोआप. पण आपण थांबत थांबत काढण्याचा प्रयत्न केला तर कुठं कमी कुठं जास्त असं पडतं. ही चूक तुम्हाला टाळायची याच्यामध्ये. गती कशी पाहिजे? अगदी स्लो, म्हणजे असं अगदी फास्ट पण नाही, सॉरी, मीडियम गती पाहिजे. ही पहा, इथं रेषा मी तुम्हाला काढलेल्या आहे, तिथं ह्या रेषांचा सराव तुम्हाला करायचा आहे. मध्यम गतीमध्ये ह्या रेषा तुम्ही काढा. ह्या चुका ज्या आहेत त्या तुमच्या होणार नाही. ह्या का होतात त्याचं कारण आहे का तुम्ही एकदम रांगोळ कुठं पडते, कशी पडते त्याच्याकडे पाहता. तिथं पाहायची गरज नाही. एकदा तुम्हाला कळायला लागलं, जेव्हा एक कळायला लागलं का रांगोळी पडते, बघा पडते रांगोळी, अजिबात मी इथपर्यंत थांबलो नाही. कुठून? इथं स्टार्ट केलं आणि इथं संपलं. याच्यामध्ये एकाही ठिकाणी अ, अशी रांगोळी पडलेली नाही कमी जास्त. तो सरावाचा भाग आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही सराव करता ते तुमच्या लक्षात येईल का किती रांगोळी कुठं पडली पाहिजे, स्पीड किती दिली पाहिजे. प्रॅक्टिस नाही, त्यामुळे प्रॅक्टिस प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वाची आहे. हे आडव्या रेषांचा सराव करा, अगदी छान तुम्हाला त्या रेषा काढता येतील. ठीक आहे.